खात कुठलं वापरले उसाला सांगा की जरा मित्रांनी आमच्या माहिती तर पडू द्या. कुठलं कुठलं खात वापरलंय कुठलं नाही. इकडे बघून सांगा कुठलं कुठलं खात. आईला यायला आजच काय राव शूटिंग चालू बापूर याच्यात काय मान काय खाली घालायचं. सांगा 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 कुठलं कुठलं सांगा बिना बघता सांगा की मग हात करा वावराकडे बाबा. ह्या वावराला आमच्या शेताला असलं असलं खात टाकले म्हणून त्याच्यात काय तो लाजच काय त्याच्यात तो. रामकृष्ण हरे माऊली. देवा मराठी व्लॉग या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या वावराची टोकणी करून घ्यायची आहे. टोकायचं आहे आता. याच्यात आमच्यात भाजीपाला करते का काय करते माहित नाही पण आज टोकणी करणार आहे. सगळ्या आमच्या मोठ्या वहिनी तुम्हाला दाखवतो. आमच्या मोठ्या वहिनी बघा भुईमुग टोकायचा चालला वहिनींचा. आणि आमची मंडळी फावड्यानं वापा ओढत्या सऱ्या ओढत्या. सऱ्या ओढून आता त्याच्यात मक्यान लावायचं आहे. साईडनं मक्यान लावून घ्यायचं त्यातनं कडनं. आणि आता बी बिवळा आमच्या मंडळीनं काय आणला असेल बघितलं नाही काय मी पण रात्री धडपडत होती काय काढले माहित नाही. माहित आज मी तब्येत जाम आहे. मी सारखा आजारी पडत असतो. लोक याच्यात कांद्याच तुर आतमध्ये कांद्याच तुर आणले. कांद्याच तुर लावायचं असेल इथं. आणि कांद्यालाच मला वाटतं वाफा तयार केला की कांद्याला वाफा करून यातनं कांदा लावून ती मंडळी ओढते. आता मला बी जरा वाढायचं गेलं पाहिजे तिकडे. ते एकट्या माणसाच्या होणार नाही. वहिनी आमच्या भुईमुग टोकत्यात आहे. त्याचा भुईमुग टोकून होईल आता मला वाटते. अजून एक माणूस केले ते तर ते आता निम्म्याला वर टोक्यात गेला आहे. ते माणूस तर निम्म्याला वर झाले. आता त्यांचं वाईट राहिले. आता बघतो काय म्हणते मंडळी. नंतर मी आपलं जाऊन सऱ्या लेवल करतो म्हणजे काम पटापटा जरा उरकत जाईल. बाकी काय नाही. झटका मारून मला बी शेळ्यांच्याकडे जायचं आहे लवकर. काल शेळ्या लेट सुटल्या. आज व्हायचं शेळ्या लवकर सोडायच्या एवढंच करायचं. ती मंडळी उभी राहिल्या तर कुठलं ओढून कुठलं नाही असं प्रश्नचिन्ह डोळ्यावर उभा राहिलाय. मी जातो आता ओढतो आणि झटका कामाचं करून आपला मी लवकर शेळ्यांच्याकडे जाईन. परत पाला आणि मला काढायला लागेल बकऱ्यासनी. पाला काढायसाठी मी कोयता आणलाय. बघा तिथं कोयता आणि खोर आहे. इथं कोपऱ्यावर ठेवले कोयता. हे बघा हे लिकेज झालेले पाईप हे इथं वाटत लिकेज झाल्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला बरं का हे टोकायला. बघा इथं लिकेज होतं. बघा हे काढले हे एवढं लांबडं लिकेज होतं. इथनं त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत एवढी लांबडी पाईप दुमाडले. एवढी लांबडी पाईप लिकेज झालेली पूर्वी. त्यामुळं उशीर झाला टोकायला. आता आम्हाला मंडळी आमच्या ओढते वापा ओढते मंडळी आमची. काम राहिलं न गती बसलाय उच्या हो आता करतोय मी काम. बरं ठीक आहे दे माझ्याकडे मी ओढतो. 2 वापर तयार केलं ते कांदा लावायला. आणि वहिनी आणि काकी तिकडे टोकते. नाना आणि माय आणि आमची मंडळी तिकडे टोकत्या. सगळं आता इथं साहित्य ठेवलं. मी चाललोय आता घरी. शेरडाकडे जायचं आहे लवकर. आज शेरडं सोडणार आहे का 2 दिवस झाला उशिरा सुटते शेरडं. लवकर शेरडं सोडणार आहे म्हणून निघाले घरी मी. आता माझं झालं काम. घेतले फावडं खांद्यावर आणि कोयता. आता हे बघा निघालो घरी. पाला काढायचं कुंभरावरून चढून पाला घेऊन जायचं घरी. शेरडा बकऱ्यासनी. बकऱ्याने सकाळी पाल्याचं बारकसं 10-12 आळं 4-5 ढाळं बांधलं होतं. परत त्याचा भुकणा पाडलाय त्याने. आणि आत्ता जायचं वाय सुबाबळ्याचा पाला इथे गावला तर न्यायचा आणि 5-7 ढाळं उमराचं घेऊन जायचं त्यासनी खायला. म्हणजे काय होईल माहिती आहे का हुमरा ढाळावर खाला की त्यांच्या पोटात आधार राहतो आणि बकरी बी जरा झणझणीत राहतात. हुमराच्या पाल्यानं अंग धरतात म्हणून हुमराचा पाला मी इकडे तिकडे बघतोय. मन येत अचानक लाज वाटतं कॅमेऱ्यात बघायला. तसं काय नाही. पाला बघतो इकडे तिकडे कुठं दिसतोय का म्हणून बघायचं. बाकी काय नाही. वर निकमाच्या हुमराला जायचं पण ते नको. इथंच नाही वरच जाऊया निकमाच्या हुमराला. जर तिथं पाला कावळा जार असला तर ते घेऊन तसंच वाटण आपलं घरी जायला मला बरं पडेल. इकडं ह्या हुमरावर चढण्यापेक्षा त्याचा कावळा लुसलुशीत पाला असणार आहे. आता इथून दिसतोय तुम्हाला हुंबूर मला लोणी उसाच्या मध्ये. पाला चांगला आता पुढे जाऊन शेंड्यातनं हाणला पाहिजे मला.
पण मी तुम्हाला वर चढल्यावर मी तुम्हाला मित्रांनो दिसणार नाही, का तर मी एकटाच असल्यामुळे तुम्हाला कोण शूटिंग करून दाखवायलाच नाही माझं मी झाडावर कसं चढलो. काल ते अर्जुन भाऊ होतं म्हणून ते दाखवलं होतं, आज दाखवायलाच कोण नाही तर माझ्या जोडीला. मी एकटा वन मॅन शो आहे. एकटाच चढणार आणि एकटाच पाडणार डाळ, आणि एकटाच डाळं पाडले की मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो कुठल्या डाळं पाडलं, कुठल्या शेंड्यात गेलो होतो आणि कसं पाडलं ते दाखवतो तुम्हाला डाळं पाडून झाल्यानंतर मित्रांनो. बरं आता चला तर आपण चढूया आता हुंबरावर. ह्या शेंड्यात इकडच्या शेंड्यात जायचं, तिकडच्या शेंड्यात जायचं. आधी त्या शेंड्यातनं पाला काढायचा, परत ह्या शेंड्यातला आधी काढू, ह्या शेंड्यातला मग परत त्या शेंड्यात जाऊ. 2 आळ्या वजं गाठले आणि वजं आता घ्यायचं आणि वाटण आपलं घरी निघायचं. एका रेषेत जायचं घरी, शेडात शेडापाशी वजं टाकायचं 2 आळ्यानं बांधलेलं आणि जायचं घरी. आता टायमिंग झाले आपलं शेरडाकडे जायचं. बरं का मित्रांनो, चला. बघू शकता मित्रांनो, उंबराचं वजं डोसक्यावर घेतलं आणि लंगडत आपलं निघालंय घरी. मी घरी जायचं आहे मला. आता घरी जाऊन आंघोळ करायची, जेवायचं आणि शेळा सोडायला जायचं. बकऱ्यानं एवढा पाला भरपूर झाला, बकरी एवढ्या पालात गरगरीत होणार आहे ती. उद्या आज सकाळी आत्ता गेल्यावर बांधायचा, परत शेळ्या सोडल्यावर जाताना बांधायचा. झालं 2 टाईम बांधून विषच कट करायचा. उद्याचा नवीन पाला नाही, नंतर यातलाच पाला संध्याकाळच्या ठेवायचा बांधायला. चला मित्रांनो, ठेवू का? बघू शकता आज आमच्या बापूने अवघा हे पाणी लावलंय आणि उसाला कालच खात मारलंय बापूने आमच्या. आणि त्यांच्या जोडलेला आमचे प्रगतशील शेतकरी आमचे दादासाहेब उभे आहेत तिथं, आणि त्यांनी पण त्यांच्या उसाला पाणी लावलं का दादा तुम्ही, का नाही? का काल पाजलं? पाजले काय झाले का पाणी? तर पाजून झालं. हां, मग असू द्या. तेच हे बघा, हे अशा सुंदर त्यानं बापूने आमच्या पाणी लावलं उसाला. तुम्ही बघू शकता किती छान आणि पाणी जाते साऱ्यातनी. बघा, हे वाहणार असं जुळजुळ आणि पाणी असं वरतून कॉकपासून असं खाली येते आणि उसातनं सगळ्या साऱ्यानं पाणी जाते कडवर. खात कुठलं वापरलंय उसाला सांगा की जरा मित्रांनी, आमच्या माहिती तर पडू द्या. कुठलं खात वापरलंय, कुठलं नाही. हा, इकडे बघून सांगा कुठलं खात. आईला यायला आजाचं काय राव, शूटिंग चालू बापूर, याच्यात काय मान काय खाली घालायचं? सांगा कुठलं सांगा. बिना बघता सांगा की मग. हात करा वावराकडे, बाबा ह्या वावराला आमच्या शेताला असलं खात टाकले म्हणून. त्याच्यात काय तो लाजच काय त्याच्यात, ते लाजला की मग कट केलं जातं व्हिडिओ तुमचा. लाजायचं नाही, काय असेल ते रिअल. मी वजन टाकून शूटिंग करायला उभा राहिले वापराया. कुठलं टाकले? 12 कुठलं? 10-26, 12-32 आणि युरिया मिक्सिंग सगळं. 10-26 न फुटवा करतो काय बापू? 12-32 आणि 10-26 न फुटवा चांगला करते म्हणून त्यांनी 10-26 आणि 12-32 ही 2 आणि युरिया मिक्स करून टाकलेला आहे. बघू शकता. मगाच्या उघ्या काट्या पाडल्यात आहे. सुरेश बाबा झाडा बाबळी चढलं होतं, मला लागल्या काट्या वाढाय, त्यामुळे मी शूटिंग करू शकलो नाही. जशी काठी पडेल तशी वडीत गेलो. ही बाबळवर दिसते, तिच्यात हाणल्या त्या काट्या. सुरेश भाऊनं बघा तिकडे बी आतमध्ये काट्या आहेत का? काट्या आहेत. ही काली तो कधी आहेत का? तेच काट्यानं बघा सुरेश भाऊन हाक मारले. कशी शिरडं पळते ते, माझी पळते ते, त्यांची पळते ते मागणं. गाण्या अरे गाण्या तिर गाण्या दुर्या ए तुझ्या इच्छा गावात तुझ्या गाण्याच्या. ए बहाड्या चली बार, बहाड्या ए गाण्या ए वळू छट 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 तुझी माईची तुझ भाड्या द्या. चल गाण्या छट छट चल गाण्या. गाण्या. हा जर व्हिडिओ तुम्हाला माझा जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. रामकृष्ण हरी माऊली.